मी स्क्रीन शेअर केली. ठीक आहे. तर मागच्या वेळी आपण मला वाटतंय युटिलिटीज मध्ये एक युटिलिटीज नावाचा आपण एक हा क्लास बनवला होता आणि त्याच्यामध्ये जनरेट ईमेल विथ टाइम स्टॅम्प नावाचा आपण एक फंक्शन लिहिलं होतं आणि ते फंक्शन स्टॅटिक लिहिलं होतं. ठीक आहे. म्हणजे मागच्या वेळेचं फक्त मी अपडेट सांगतो काय केलं होतं. हा एक फक्त एक फंक्शन बनवलं युटिलिटीज नावाचा. SRC मेन मध्ये आपण बनवलं होतं पॅकेज, त्याच्यामध्ये त्याच नावाचा क्लास आणि त्याच्यामध्ये एक स्टॅटिक फंक्शन बनवलं होतं युटिलिटीज सॉरी जनरेट ईमेल विथ टाइम स्टॅम्प या नावाचं. ठीक आहे. आणि त्याचा यूज आपण कुठे केला होता तर हा रजिस्टर नावाचा आपण एक नवीन SRC टेस्ट मध्ये आपल्या ज्या टेस्ट केसेस आहेत टेस्ट त्याच्यामध्ये दोन आपण क्लासेस केले सिनेरिओज आहेत ते त्याच्यामधला रजिस्टर नावाचा हा आपला सिनेरिओ आहे. तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण अकाउंट क्रिएट करतोय ऍक्च्युली त्यावेळेला आपण ही गोष्ट करणार होतो. ठीक आहे. सध्या आपण ते कुठे वापरलंय का बघू. हम्म. हा इकडे बघा जनरेट युजर नेम जनरेट ईमेल विथ टाइम स्टॅम्प नावाची मेथड आपण इथे वापरली होती बघा. सेंड कीज मध्ये आपण हार्ड कोडिंग अवॉइड करून हार्ड कोडिंग पेक्षा पण प्रत्येक वेळेला वेगळा वेगळा ईमेल आयडी आला पाहिजे म्हणून आपण ही केलेली एक तरतूद होती, जर तुम्हाला आठवत असेल तर. ठीक आहे. तर हे आपण मागच्या वेळेला केलं होतं. तरी पण याच्यामधलं आपलं एक गोष्ट मला वाटते काढायची कॉमन राहिली. जसं आपण अ, इथे जर तुम्हाला आठवते लॉग इन क्लासमध्ये आपण वरती बघा बिफोर मेथड केली होती सेटअप नावाची आणि आफ्टर मेथड आणि आफ्टर मेथड केली होती टियर डाऊन नावाची. ठीक आहे. तर ती गोष्ट आपली अजून मला वाटतं रजिस्टर क्लासमध्ये करायचं पेंडिंग आहे. इथे आपण मेथड तर लिहिल्यात पण आपण त्या मेथड इथे लिहिलेल्या नाहीत. ठीक आहे. तर आता मी काम करतो लॉग इन मधल्याच त्या कॉपी करून घेतो. लॉग इन मधल्याच मी ही बिफोर मेथड आहे जी सेटअप नावाची जी आहे ते मी घेतो इकडे. काहीतरी गडबड आहे लॉग इन मध्ये मी. हम्म, ठीक आहे. ही घेतो मी बिफोर मेथड एवढी आणि मी ती रजिस्टर क्लासमध्ये पण मला ही मेथड लागणार आहे. तर रजिस्टर क्लासमध्ये मी बिफोर मेथड इथे कॉपी केली. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये परत एकदा लॉग इन मध्ये आपण या मेथडच्या वरती वेब ड्रायव्हर पण दिलं होतं ते पण इकडे आपल्याला लिहावं लागणार रजिस्टर मध्ये पण, नाहीतर वेब ड्रायव्हरचा त्याला अर्थ कळणार नाही. ठीक आहे. आणि इथे इथे आपण जे लॉग इन वर क्लिक करतोय ठीक आहे त्याच्या जागी आपल्याला मला वाटतं इकडे रजिस्टर वर क्लिक करायला लागेल आपल्या रजिस्टर मेथड मध्ये. हा तर आता याच्यामधला कॉमन कोड आपण काढणार. तर कॉमन कोड म्हणजे इथे बघा इथे फक्त हे आपण इथे रजिस्टर वर क्लिक करतोय टेक्स्ट रजिस्टर आहे. हे इथे लॉग इनच्या जागी आपण माय अकाउंट नंतर रजिस्टर वर क्लिक करतोय हे बघा इकडे इथे रजिस्टर वर करतोय. हम्म? तर ते मी इथे लिहिलं आणि मग इथला हा जो कोड आहे तो कॉमन कोड झाला. हा कॉमन कोड मी काय केला प्रत्येक याच्यामधून डिलीट केला. ठीक आहे. बघा मी सगळ्यामधून हा कॉमन कोड डिलीट करतोय. हा बघा हा आपला कॉमन कोड झाला.
हे पण आधी केलंय सगळं. मी फक्त हे लॉगिन साठी मी ऍज इट इज केलंय म्हणून इथे डायरेक्ट करतोय. लॉगिन मध्ये आपण ऍज इट इज केलंय तेच मी सेम जे लॉगिन मध्ये केलंय ते आता फक्त मी याच्यामधून डिलीट करतोय. रेस्ट मधून त्यांच्या 3 मेथड्स मधून पण मी हा कॉमन कोड डिलीट करून एकच गोष्ट वरती घेतोय. ठीक आहे. हे बघा, याच्यामध्ये पण मी ती कॉमन कोड इथपर्यंतचा. इथून पण मी डिलीट केलं. ठीक. तर आता आपला सगळा कॉमन कोड इथे वरती आला सेटअप मेथड मध्ये. ही बिफोर मेथड असल्यामुळे प्रत्येक वेळी आधी होणार. ठीक आहे. सेटअप मेथड मध्ये सगळ्या गोष्टी होणार आणि आपण या गोष्टी पुढे बाकीच्या ह्याच्यामध्ये एक्झिक्यूट करणार. ठीक आहे. ती कॉमन वाली मेथड आपण केली आणि शेवटला परत आपण ड्रायव्हर डॉट क्विटची मेथड याच्यात पण टाकणार. तर ती पण मी लॉग इन मध्ये जाऊन ऍज इट इज कॉपी करून घेतो इकडे. आफ्टर मेथड होती टीयर, म्हणजे त्याला टीयर डाऊन मेथड आपली म्हणतात नाव आहे. तर ती पण मी इथून कॉपी करतो आणि ती मी इथे रजिस्टर मध्ये येतो आणि याच्या खाली ती टाकून देतो. सिक्वेन्स इम्पॉर्टंट नाहीये, मी सिक्वेन्स कुठे पण टाका, पण मी आपल्याला कळायला सोपं जाऊ म्हणून तो खालीच ठेवले. जी शेवटला एक्झिक्यूट होणार ती शेवटलाच ठेवली. हा, पण ती तुम्ही वरती लिहिली तरी ती एक्झिक्यूट शेवटलाच होणार कारण ती आफ्टर मेथड आहे. ठीक आहे. तर आता इथपर्यंत आपलं झालं. म्हणजे आता आपण काय केलं, जे काम आपलं पेंडिंग राहिलं होतं मागच्या वेळीच करणं, की कॉमन गोष्टी आपण ज्या काढून वरती घेत होतो, जे लॉगिन मध्ये आपण केलं होतं तेच मी ऍज इट इज कशात केलं, रेजिस्टर मध्ये केलं. ठीक आहे. तर ही गोष्ट आपण इथे केली, लॉगिन मधली ऍज इट इज रजिस्टर मध्ये केली. आता आपल्याला करायचंय ते म्हणजे आणखीन काही गोष्टी आपल्याला आता कॉमन काढायच्या आहेत. मी म्हटलो होतो आता ह्या गोष्टी आपण कॉमन काढल्या त्या एका सिनॅरिओच्या लेवलला काढल्या, म्हणजे एका क्लास लेवलला कॉमन काढल्या, एका क्लासच्या आतमधल्या मेथड्स मधल्या काही गोष्टी क्लास लेवलला कॉमन काढल्या, म्हणजे इंट्रा क्लास काढल्या. आता आपल्याला इंटर क्लास काढायचे आहेत, म्हणजे दोन क्लास मिळून, म्हणजे लॉग इन आणि रजिस्टर क्लासेस मिळून काही गोष्टी इथे कॉमन असतील. बरोबर आहे. हा. ओके, काही डाऊट असेल, डाऊट आहे का कोणाला? मध्येच मला काही आवाज आला. हॅलो. ओके. ठीक आहे. काही डाऊट असेल तर विचारा. अनम्यूट करून विचारू शकता डायरेक्टली तुम्ही. ठीक आहे. तर आता आपण ज्या गोष्टी कॉमन काढल्या त्या आपण इंटर क्लास लेवलला काढल्या. ठीक आहे. तर आता काय करायचं आपल्याला, दोन्ही क्लास मिळून इंटर क्लास लेवलला काही गोष्टी कॉमन निघतायत का, अशा काही गोष्टी आपण वरती वेगळ्या घेऊ शकतो का, ते आपण बघायचे. ठीक आहे. तर त्यासाठी त्याच्या आधी तुम्हाला एक दाखवतो की आपण कुठपर्यंत पोहोचलोय इकडे. इथे जर आपण याच्यामध्ये बघितलं. हम्म, हम्म. हे आपल्या स्टेप्स होत्या. तर इथे बघा, आपण हे सगळं केलं, जेडीके केलं, आतापर्यंत आपली प्रोग्रेस बघू. जेडीके केलं, इक्लिप्स केलं, मेवेन प्रोजेक्ट केला, त्याच्यानंतर सेलेनियम वेब ड्रायव्हर, म्हणजे हे मेवेन प्रोजेक्ट मध्ये सगळ्या डिपेंडन्सी टाकल्या. त्याच्यानंतर टेस्ट केसेस मर्दू घेतल्या सगळ्या. ठीक आहे. त्याच्यामधून टेस्ट स्क्रिप्ट बनवल्या. टेस्ट स्क्रिप्ट मध्ये आपण टेस्ट केसेस, म्हणजे म्हणजे पॅकेजेस बनवले. त्याच्यानंतर एक टेस्ट क्लासेस बनवले, लॉग इन डॉट जावा, त्याच्यानंतर टेस्ट रजिस्टर डॉट जावा सारखे. ठीक आहे. आणि त्याच्या आतमध्ये आपण टेस्ट स्क्रिप्ट, प्रत्येक रिस्पेक्टिव्ह क्लासेस मध्ये आपण टेस्ट स्क्रिप्ट, रॉ टेस्ट स्क्रिप्ट लिहायला लागलो. जसं की पहिली टेस्ट स्क्रिप्ट होती आपली, म्हणजे टेस्ट केस वन लॉग इट विथ करेंट.
क्रेडेन्शियल, दुसरी होती लॉंग विथ रॉक क्रेडेन्शियल्स. ठीक आहे, असं आपण इथपर्यंत केलं. त्याच्यानंतर आपण वेट्स ऍड केले. ठीक आहे, आपण इम्प्लिसिट वेट ऍड केलं. त्याच्यानंतर आपण टेस्ट इंजिन मध्ये घुसून अनोटेशन वगैरे या गोष्टी ज्या बिफोर मेथड आफ्टर मेथड्स आहेत त्या ऍड केल्या तिथे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण युटिलिटी क्लास ऍड केला आणि तो युटिलिटी क्लास आपण स्टॅटिक ठेवला. युटिलिटी क्लास मधल्या मेथड आपण स्टॅटिक ठेवल्या, जेणेकरून क्लास नेम डॉटनी आपण त्या ऍक्सेस करू शकलो. म्हणजे आपण प्रॉपर आपल्या ज्या स्टेप चालल्या आहेत त्या स्टेप बाय स्टेप चाललोय. 9व्या स्टेप पर्यंत आपण पोहोचलो, ते आपलं आपण केलं. आता आपण या 10व्या स्टेपला आज करणार आहोत. ही 10वी स्टेप काय, तर बेस क्लास बनवायचा आहे. आणि हा पण एक स्टँडर्ड इंटरव्ह्यू क्वेश्चन असतो. हॅव यू यूज बेस क्लास, किंवा असा असतो वेअर डू यू डू वेअर डू यू परफॉर्म द वेब ड्रायव्हर इनिशियलायझेशन और वेब ड्रायव्हर डिक्लेरेशन इन युअर फ्रेमवर्क. कुठे करत आहे? तर या दोघांचं उत्तर पण एकच आहे, की बेस क्लासमध्ये या सर्व गोष्टी होतात. जे पण इनिशियल लेवलचं ड्रायव्हरचं डिक्लेरेशन असतं वेब ड्रायव्हरचं, ते आपण बेस क्लासमध्ये करतो. आणि इथे आपण इनहेरिटन्सचा कन्सेप्ट वापरतो. ठीक आहे ना. उप्स कन्सेप्ट आपण कुठले कुठले कुठे वापरतो, त्याच्यामध्ये आता बघा स्टॅटिक कन्सेप्ट आपण इथे युटिलिटीज मध्ये वापरलाय. हा, त्याच्यामधला इनहेरिटन्स जो कन्सेप्ट आहे तो आपण कुठे वापरतो, बेस क्लासमध्ये वापरतो. तर आज आपण बेस क्लास बनवणार आहोत. दोन मेथड्स आहेत. एक म्हणजे एखाद्या क्लासची मेथड आपल्याला वापरायची आहे, तर त्या क्लास नेम डॉट करून आपण वापरू शकतो, किंवा त्या क्लासचा ऑब्जेक्ट डॉट आपण वापरू शकतो, किंवा तो क्लास जर आपण चाइल्ड इनहेरिट करत असू तर आपण तो डायरेक्ट वापरू शकतो. ठीक आहे ना. आता सगळं मी उप्स म्हणजे जावावर खेळतोय हा. तर हे जावा तुम्हाला जर नीट आठवत असेल तर हे पटापट लक्षात येईल. तर आज आपण हा बेस क्लासचा कन्सेप्ट वापरणार आहोत, आणि त्याच्यानंतर आपण प्रॉपर्टी फाईल हा कन्सेप्ट वापरणार आहोत. प्रॉपर्टी फाईलचा कन्सेप्ट बघणार आहोत. ठीक आहे. तर आपले दोन गोष्टी करण्याचा आजचा टार्गेट आहे. हम्म? अं, ठीक आहे. तर मग बेस क्लासकडे बघू की कसं करायचं. तर आता बघा, बेस क्लासला मी काय करतो, आपल्या याच्यामध्ये येतो. हे, हम्म. तर आता बघा, हे जे वेब ड्रायव्हर डिक्लेरेशन जी गोष्ट आहे, आपण जी करतोय, तर ती गोष्ट इकडे जर तुम्ही बघाल तर त्याच्यात तुम्हाला पण आता परत रिपिटेशन दिसेल. की कसं रिपिटेशन दिसेल, तर तुम्ही बघाल की रजिस्टर हा जो क्लास आहे, रजिस्टर क्लासमध्ये त्याच्यामध्ये पण तुमची जी सेटअप मेथड आहे. एक मिनिट, थोडं लाईट मोड मला बंद करू. हा, तर इथे सेटअप मेथड तुमची आहे. ही सेटअप मेथड सेम तुम्हाला कुठं दिसेल, तर ही बेस क्लासमध्ये सेम मेथड दिसेल. ही ऍज इट इज सेम मेथड तुम्हाला कुठे दिसली, तर हे बघा, ही ऍज इट इज सेम मेथड तुम्हाला दिसली तुमच्या या रजिस्टर क्लासमध्ये पण. आणि तीच मेथड सेम कुठे दिसली, या लॉग इन क्लासमध्ये पण. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही बघाल तर इथे पण परत आपल्याला काय दिसतंय, तर कोडची रिडंडन्सी आहे, म्हणजे रिपिटेशन ऑफ द कोड होते. त्यामुळे आपल्याला काय करायला लागणार, हे पण रिपिटेशन आता आपल्याला काढायला लागणार आहे. ठीक आहे, तर आपण हे पण रिपिटेशन काढून याच्यातनं पण कॉमन कोड काढून आता आपण या दोन्ही क्लासचा मिळून त्याच्या बाहेर हा कोड कसा करता येईल हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, एक क्लास बनवायचा आहे, बेस नावाचा क्लास बनवायचा आहे. आणि हा जो बेस क्लास आहे तो आता ही गोष्ट सगळ्यांना पहिली कळली ना, की कॉमन कसं झालं. म्हणजे लॉग इन नावाचा क्लास आहे त्याच्यामध्ये, आणि रजिस्टर जो क्लास आहे बघा, रजिस्टर नावाचा क्लास आहे, या दोघांमध्ये ही ड्रायव्हर जी इनिशियलायझेशन आपण करतोय ती गोष्ट या दोघांमध्ये पण आपण करतोय. ठीक आहे. तर आता आपल्याला ती गोष्ट अशी एका ठिकाणी नाही करायची, म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला सेम रिपिटेटिव्ह गोष्ट नाही करायची. तर त्याच्याऐवजी आपल्याला काय करायची, तर ती गोष्ट जी आहे ती आपल्याला एका वेगळ्या क्लासमध्ये घ्यायची. हम्म. तर मग तो क्लास कसा घ्यायचा, तर त्यासाठी आपल्याला बेस नावाचा एक वेगळा क्लास घ्यावा लागेल. आणि तो बेस क्लास असतो तो कुठे असतो, तर तो पण परत मेन मध्येच असतो. अं, आणि मेन मध्ये त्याची लोकेशन
एकच मिनिट. टेस्टची लोकेशन आपण कुठे घेतली होती? अरे सॉरी, आपण टेस्ट नावाच्या फोल्डरमध्ये हा बेस क्लास जो आहे तो आपला पार्ट ऑफ द टेस्ट आहे. तर तो टेस्ट मध्येच आपण एक बेस नावाचा आपण एक पॅकेज बनवतो आणि बेस नावाच्या पॅकेज मध्ये आपण काय करतो, आपला बेस क्लास लिहितो. ठीक आहे. तर आता आपण इथे आपला जो टेस्ट आहे, तर याच्यामध्येच आता हे आपलं टेस्ट नावाचं पॅकेज आहे, com.paramount.test. तर मी काय करतो, या टेस्ट मध्येच एक नवीन पॅकेज बनवतो. ठीक आहे. आणि या पॅकेजचं नाव देतो बघा, नवीन मी एक पॅकेज बनवतो आणि पॅकेजचं नाव देतो com.paramount.base. तर याच्यात हे मी एक पॅकेज बनवतो. तर टेस्ट मध्येच एक दुसरं पॅकेज झालं. सॉरी, बेस क्लास टेस्ट मध्येच असतो. आणि इथे तर हे मला नको आहे. इथे मी एक नवीन क्लास क्रिएट करतो, न्यू बघा क्लास. आणि या क्लासचं नाव मी देतो ते म्हणजे आपला बेस क्लास. ठीक आहे. तर कॅपिटल मध्ये प्रॉपर फक्त एवढंच नाव यायला आपण द्यायचं की बेस. ठीक आहे. बाकी त्याच्यामध्ये काहीच असण्याची गरज नाहीये. तर हा बनला तुमचा बेस क्लास. तर आता या बेस क्लासमध्ये आपल्याला काय करायचंय, तर ही जी मेथड होती, आपल्याला या ज्या गोष्टी इनिशियली लागत होत्या सुरुवातीला करण्याच्या ज्या गोष्टी, म्हणजे ब्राउझर इनिशियलाइज करणं, इनिशियलाइज ब्राउझर, आणि ऍप्लिकेशन आपण याच्यात काय करतोय बघा, तर गेट नी ऍप्लिकेशन ओपन करतोय. ऍप्लिकेशन ओपन करणं. ठीक आहे. तर या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला कुठे झाल्या पाहिजेत, त्या बेस क्लासमध्ये झाल्या पाहिजेत. हे आपलं टार्गेट आहे. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, बेस क्लासमध्ये, म्हणजे बेस क्लासमध्ये तुम्ही, बेस क्लास म्हणजे आता कसं पकडा की हा एक पॅरेंट क्लास आहे. आणि या क्लासमध्ये तुम्हाला ज्या पण गोष्टी तुम्हाला चाइल्ड क्लासमध्ये खाली डायरेक्ट वापरायच्या आहेत वन टाइम, त्या गोष्टी तुम्ही इथे कॉमन लिहू शकता. ठीक आहे. त्या गोष्टीसाठीच्या मेथड्स तुम्ही इथे कॉमन लिहू शकता. तर पहिली मेथड आपल्याला कुठली वापरायची, तर अशी कुठली तरी मेथड जी ही बिफोर मेथड ही जी करते. म्हणजे आपण कुठली गोष्ट करतोय, तर याच्यामध्ये ड्रायव्हर ओपन करणं, आणि दुसरं म्हणजे ड्रायव्हर इनिशियलाइज करणं, आणि दुसरं म्हणजे ऍप्लिकेशन ओपन करणं. ठीक आहे. तर या गोष्टी इथं झाल्या पाहिजेत. म्हणजे ही कॉमन गोष्ट आहे. ठीक आहे, सगळ्यांसाठी. तर या गोष्टी मला माझ्या बेस क्लासमध्ये झाल्या पाहिजेत असं माझं टार्गेट आहे. ठीक आहे. तरी म्हणून मी काय करणार, माझा हा जो बेस क्लास आहे बघा, मी आता ओपन करतो, याच्यामध्ये एक मेथड बनवणार सिंपल. तर माझी मेथड कशी असणार, नॉर्मल आपण जशी मेथड याच्यामध्ये लिहितो, एंटर करतो एकदा मी. ठीक आहे. टॅप करतो आणि माझ्या मेथडचं नाव लिहितो. सिंपल माझी मेथड असणार पब्लिक वॉइड. आणि माझी मेथड कशासाठी पाहिजे मला, तर ब्राउझर इनिशियलायझेशन आणि ऍप्लिकेशन ओपन करण्यासाठी. मग तसंच मी त्याला काहीतरी नाव देणार. नाव काय असणार माझं, इनिशियलाइज ब्राउझर, इनिशियलाइज ब्राउझर. ठीक आहे. अँड आणखीन दुसरी गोष्ट काय करणार, अँड ओपन ऍप्लिकेशन, अशा नावाची मी एक मेथड याच्यामध्ये लिहितोय. ठीक आहे. ही माझी मेथड बनली, इनिशियलाइज ब्राउझर अँड ओपन ऍप्लिकेशन. आणि या मेथड मध्ये काय येणार, तर जे पण इकडली कॉमन गोष्टी आपल्याला ज्या काढायच्या होत्या. ठीक आहे. लॉग इन जावात आपण पकडू, याच्यामधली जी कॉमन गोष्टी आपल्याला काढायची होती, कुठली होती, फॉर एक्झाम्पल ही स्टिंग ब्राउझर नेम इज इक्वल टू, इथपासून ते ऍप्लिकेशन ओपन करेपर्यंत. ठीक आहे. इथपर्यंतचा पार्ट तुम्ही घेऊ शकता, कारण आपली ही मेथड तेच करते ना, की ब्राउझर ओपन करून तुमचं ऍप्लिकेशन ओपन करते. ठीक आहे ना, ब्राउझर इनिशियलाइज करून ऍप्लिकेशन ओपन करण्याचा कोड इथपर्यंतच आहे, राईट. हे बघा, ऍप्लिकेशन ओपन झालं. तर इथला पार्ट मी कंट्रोल एक्स करतो. कुठे गेला रे,
हा एवढा पार्ट मी कंट्रोल एक्स करतो बिफोर मेथड मधला. आणि हा पार्ट मी कुठे घेतो, तर हा पार्ट मी घेतो आपल्या बेस क्लासमध्ये. तर हा पार्ट मी टाकला बेस क्लासमध्ये. ठीक आहे. आणि आता हा पार्ट मी कुठून कॉमन काढतोय नीट लक्ष द्या. मी लॉगिन मधून कॉमन काढला. लॉगिनच्या बिफोर मेथड मध्ये पण तोच पार्ट येत होता आणि रेजिस्टरच्या बिफोर मेथड मध्ये पण तोच पार्ट येत होता. तो याच्यामधला पण हा पार्ट त्याच्यामुळे मला डिलीट करायला लागणार. कुठला? हा बघा, हा कॉमन होता ना इथे मॅक्सिमाइज होईपर्यंतचा हा जो कोड होता हा कॉमन होता. ठीक आहे. तर हा कॉमन हा इथून मी डिलीट केला. तर आता दोघांसाठीचा हा कोड कॉमन होता, तो मी तिकडनं काढला आणि आता कोड मी वन टाइम लिहिला. कुठे लिहिला? बघा, सगळ्यांच्या लक्षात येतं ना, लॉग इन आणि रजिस्टर या दोन्ही क्लासेस मधून मी हा कॉमन कोड काढला. आता इंटर क्लासेस कॉमन कोड काढायला आपण सुरुवात केली आहे. आतापर्यंत आपण इंट्रा क्लासेस कॉमन वेगवेगळ्या मेथड मधला कोड एका क्लास लेवलला कॉमन काढत होतो. आता आपण काय सुरुवात केली? इंटर क्लासेस. दोन क्लासेस मध्ये पण मिळून आपल्याला कॉमन दिसला इथे, मग तो काढलाय आपण. आणि तो काढून कुठे टाकलाय मी? तर टाइम स्टॅम्प वगैरे मी थोडे बंद करतो, युटिलिटीज हे बंद करतो कारण कन्फ्युजन होईल. तो कुठे काढलाय मी? तर मी बेस क्लासमध्ये तो कॉमन कोड लिहिला. ठीक आहे. आता हा या पूर्ण फोल्डर लेवलला अख्खाच्या अख्खा पूर्ण फ्रेमवर्क लेवलला आता एक कॉमन क्लास झाला. ठीक आहे. पण आता याला इथं एक एरर काय यायला लागली, तर याला आता तो ड्रायव्हर काय हे याला समजत नाहीये. ठीक आहे. इथे याला ड्रायव्हर पट काही समजत नाही, त्याच्यामुळे मला इथं या लेवलला ते डिक्लेरेशन द्यायला लागेल वेब ड्रायव्हर ड्रायव्हरचं. त्यामुळे मी इथे आपलं डिक्लेरेशन देतो वेब ड्रायव्हर ड्रायव्हर. ठीक आहे. हं? आता ही ड्रायव्हरची एरर गेली. तर आता वेब ड्रायव्हर ड्रायव्हर मग त्यांनी आपल्या याच्यानुसार त्याला इनिशियलाइज केलं. पण आता बघा, इकडे तुम्ही जर आलात रजिस्टर या क्लासमध्ये आणि इकडे जर तुम्ही बघाल, तर इथे वेब ड्रायव्हर ड्रायव्हर जर तुम्ही कराल आणि आता इथे या ड्रायव्हरला जर तुम्ही आता फॉर एक्झाम्पल हे रन करण्याची ट्राय केला, तर मी फक्त समजा मी रन करतो. तर कुठली वाली? त्याचं पहिले लॉग इन बघू आपण. ही लॉग इन वाली आहे. तरी मी आता रन करतो लॉग इन. काय होते तुम्हाला दाखवतो. हम्म. ते बघा, ही रन झाली पण काहीच ओपन वगैरे काही झालं नाही. आणि एरर काय आली बघा, प्रत्येक ठिकाणी एकच एरर आली. इथे म्हणते नल पॉइंटर एक्सेप्शन आलं, कॅनॉट इनवोक सेलेनियम वेब ड्राईव्ह डॉट फाईंड एलिमेंट. ओके, तो म्हणतो की त्याला ते फाइंड एलिमेंट मिळालं नाही बिकॉज धिस डॉट ड्रायव्हर इज नल. नीट बघा एरर काय आली, धिस डॉट ड्रायव्हर इज नल, ही आपली एरर आली. आणि तो काय म्हणतोय की तुमच्या ड्रायव्हर मध्ये ती जी गोष्ट आहे, तो म्हणतोय की तुमच्या ड्रायव्हर मध्ये काय आलेलंच नाहीये. तर असं का होतंय? कारण या क्लासमध्ये बघा, लॉगिन मध्ये तुम्ही वेब ड्रायव्हर ड्रायव्हर म्हणताय आणि ड्रायव्हरला सध्या काहीच डिक्लेअर नाही. पुढे तुम्ही डायरेक्ट इथे ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट बोलताय, पण या ड्रायव्हरला कुठलाच क्रोम किंवा एज वगैरे काही असाइन नाहीये. ते आपण कुठे केले? या बेस क्लासमध्ये केले. बरोबर आहे. पण हे याला असाइन नाही झाले कुठं खाली. ठीक आहे. त्यामुळे आपली मेथड अर्धवट राहिली. म्हणून आपल्याला इथे काय करायला लागणार, तर हा जो बेस क्लास आहे याच्यामधून जो ड्रायव्हर आपण आतापर्यंत केला, तर त्या ड्रायव्हरला आपल्याला काय करायला लागणार, त्या ड्रायव्हरला आपल्याला पाठवायला लागणार, रिटर्न पाठवायला लागणार. ठीक आहे. म्हणजे याची ही जी मेथड आहे ही इथे वॉइड असून चालणार नाही. हा काहीतरी एक वेब ड्रायव्हरच्या ड्रायव्हर इन्स्टन्सला रिटर्न करणार आहे. त्यामुळे याचा डेटा टाईप असेल काहीतरी. जसं आपण स्ट्रिंग रिटर्न केल्यावर डेटा टाईप स्ट्रिंग असतो, इंट केल्यावर इंट असतो रिटर्न टाईप, तसा याचा रिटर्न टाईप काय असला पाहिजे? वेब ड्रायव्हर असला पाहिजे. ठीक आहे. आणि ह्यांनी शेवटला ऍट दी एंड यांनी काय केलं पाहिजे? काहीतरी रिटर्न केलं पाहिजे. तर ते काहीतरी रिटर्न म्हणजे काय? तर
इथे बघा, हे जिथे संपतंय तिथे यांनी जो ड्रायव्हर आपण आतापर्यंत बनवून त्याला क्रोम, फायरफॉक्स किंवा एज केलाय, तर तो ड्रायव्हर त्याने रिटर्न केला पाहिजे. त्यामुळे मग इथे मी काय करतो, रिटर्न ड्रायव्हर. ठीक आहे, हा जेव्हा रिटर्न ड्रायव्हर करेल तेव्हा ही येईल. ठीक आहे, पण आतापर्यंत आपण म्हणजे ही मेथड, ही ड्रायव्हर यांनी इथनं रिटर्न केला पाहिजे. आणि ही मेथड मग तुम्ही वापरली पण पाहिजे, बरोबर आहे ना, तरच तो तिथून त्याला मिळेल. मग आता मी हे ड्रायव्हर त्यांनी इथून रिटर्न केला. आणि मग आता हा आला, परत मी आलो लॉग इन मध्ये मी आलो. आणि त्यांनी इथून जो लॉग इन आपला आहे त्याच्यामधून त्यांनी काय केली पाहिजे, जी वरची आपली जी मेथड आहे ती मेथड त्यांनी काय केली पाहिजे, वापरली पाहिजे. ठीक आहे. तर मग इथे त्यांनी आपला ड्रायव्हर ऑलरेडी आहे, मग तो ड्रायव्हर आपल्याला स्टोअर करण्यासाठी इथे ऑलरेडी आहे. मग मी कसं करणार, ड्रायव्हर इज इक्वल टू असं करून ही जी मेथड आहे आपली, ही मेथड इथनं मी त्याला पाठवणार. ठीक आहे, ही मेथड कॉल कर असं मी त्याला म्हणणार. पण तो काय मला म्हणतोय की ही मेथड जी आहे ती त्याला इथून डिटेक्ट होत नाही. तो काय म्हणतोय की ही मेथड जी आहे ती मला सापडत नाहीये, ही अनडिफाईन्ड आहे आपल्या क्लाससाठी. तो म्हणते तुझ्या क्लासमध्ये ही मेथडच नाही, लॉग इन क्लासमध्ये इनिशियलाइज ब्राउझर अँड ओपन ऍप्लिकेशन नावाची मेथडच नाहीये. तर म्हणून आपल्याला काय करायला लागणार, ही मेथड कुठल्या क्लासमध्ये, बेस क्लासमध्ये, आणि आपल्याला ती लॉग इन क्लासमध्ये वापरायची आहे ऍज इट इज. म्हणून आपण काय करणार, आपण लॉग इन क्लासला बेस क्लासचा चाइल्ड बनवणार. बघा मी म्हटलं होतं ना इथे आपल्याला इनहेरिटन्स वापरायचं आहे. हे बघा, इथे मी म्हटलं होतं इथे बेस क्लास, इथे आपण इनहेरिटन्स वापरतोय. हम्म? तर इथे आपण ते करतोय. तर या लॉग इन क्लासला आपण बेस क्लासचा चाइल्ड बनवणार. म्हणून आपण कसं करणार, एक्सटेन्स, आणि कोण एक्सटेन्स, तर बेस. म्हणणार की एक्सटेन्स बेस. तर आता बेस कुठला तो विचारतोय, त्याला वरती इम्पोर्ट तर केला पाहिजे ना तो बेस क्लास आपला. तर आपल्याला कुठला, तर पॅरामाऊंट बेस या फोल्डर मधला बेस, हा मला बेस कर. तर मी बेस पहिला वरती इम्पोर्ट केला. मग त्याला कळलं की ओके हा बेस. मग त्याने ते एक्सटेंड केला. ज्या मुवमेंटला मी एक्सटेंड केला त्या मुवमेंटला ही एरर गेली बघा. आता त्याला ड्रायव्हर, ही मेथड इथून कॉल केली आणि जो ड्रायव्हर रिटर्न झाला तो या ड्रायव्हर मध्ये स्टोअर झाला. ठीक आहे, मग त्याच्यामुळे आता या ड्रायव्हर मध्ये प्रॉपर ड्रायव्हर आला. सगळ्यांना कळलं आपण काय केलं, बेस क्लास इथे आपण वापरला. या बेस क्लासमध्ये आपण इनिशियलाइज ब्राउझर अँड ओपन ऍप्लिकेशन मेथड केली, त्याच्यामध्ये कॉमन कोड काढला आणि तो ड्रायव्हर रिटर्न केला. आणि ही मेथड जी आहे ती लॉग इन मधून आपण काय केली, तर लॉग इन मधून आपण कॉल केली. ठीक आहे, आणि तो जी रिटर्न जे आलं ते ड्रायव्हर मध्ये स्टोअर केलं आणि पुढे तो ड्रायव्हर आपण वापरला ऍज इट इज. आणि त्याच्यापूर्वी या लॉग इन क्लासला आपण बेस क्लासला एक्सटेंड करायला लावलं. त्यामुळेच हे होऊ शकलं, ही मेथड डायरेक्ट आपण वापरू शकलो. कारण हे इनहेरिटन्स आठवतं ना, जेव्हा आपण पॅरेंट क्लासचा चाइल्ड एखादा बनतो तेव्हा पॅरेंट क्लासचं सगळं आपलं बनतं, त्याच्या मेथड्स आपल्या मेथड बनतात, आपण डायरेक्टली ते वापरू शकतो. ठीक आहे, त्यामुळे हे पॉसिबल झालं. तर आता आपण काय करू, याला रन करू. आता मी याला रन केलं, फक्त आपल्याला बघायचं की मगाशी जी एरर होती ती आता येते का, की ड्रायव्हर ओपन होतोय, एवढंच आपल्याला बघायचं. म्हणजे आपण पुढे जातोय बघा, आता ओपन झाला, ड्रायव्हर सक्सेसफुली ओपन झाला. आणि जो पुढला कोड आहे तुमचा, तो ऍज इट इज वर्क होतोय का, होतोय. ठीक आहे, म्हणजे आपलं पुढलं काम होतंय. ठीक आहे, पुढल्या काही एरर असतील ते आपण बघून घेऊ, पण आपलं मेन हे तर काम होत आहे की जिथपर्यंत जे आपण केलं होतं. ठीक आहे. हम्म, ठीक आहे. तरी पण आपण एकदा एरर बघून घेऊ, कुठे येते.
ठीक आहे, इथपर्यंत येतोय, ड्रायव्हर ओपन होतोय. तरी पण त्याचा माय अकाउंटवर क्लिक होत नाहीये, असं तो म्हणतोय. आपण एकदा एक्सपार्ट चेक करू. ठीक आहे, गरज नाही, तरी पण मला काय होत नाही बघायचंय. हे आपण नंतर बघणार आहोत खरं तर. हे जर आपलं बरोबर आहे, माय अकाउंटवर क्लिक केल्यावर रजिस्टर जर येत आहे, म्हणजे झालं तर पाहिजे, सगळं बरोबर चाललंय आपला कोड. ठीक आहे, तरी पण आपण एक्सलिप टाकू. ते काही नंतर बघू, पण आता आपण बघितलं की जो इश्यू होत होता की तिथे आपला ब्राउझर तर ओपन झाला. आणि आपलं काम तर झालं. ठीक आहे. अं, तर म्हणजे आता त्याच्यावर फोकस करा, एरर आपण एक्सपर्टच्या वगैरे नंतर काढू. आता तुम्हाला कळलं आपण हे जे काय केलं, तर इथून कॉमन कोड लिहिला आणि त्याला आपण चाइल्ड बनवला. तर हीच गोष्ट सेम ॲज इट इज आपल्याला कुठे साठी केली पाहिजे, जी आपण लॉग इन साठी केली तीच आपल्याला आता रजिस्टर साठी पण केली पाहिजे. त्यामुळे रजिस्टर साठी पण मी हेच करतो परत एकदा. हं? तर मी तिथे पण रजिस्टर मध्ये पण जाऊन तिथल्या सेटअप मध्ये पण मी हे टाकून देतो. आणि या रजिस्टर क्लासला पण मी काय करतो, एक्सटेंड म्हणजे चाइल्ड बनवतो. एक्सटेंड कोणाचा, तर बेसचा. ठीक आहे, एक्सटेंड बेस केल्यावर परत इथे कंट्रोल शिफ्ट ओ करून, सॉरी, मी आपला वाला पॅरामाउंट वाला बेस आहे असं सांगतो, एरर घालवतो इथे. ठीक आहे, म्हणजे इथे पण मी रेडी आलो, त्या तिथपर्यंत मी पोहोचलो. ठीक आहे, म्हणजे दोन्ही साईडला पण मी आता काय केलं बघा, कॉमन कोड काढला. आणि कॉमन कोड जो आहे तुम्ही इथे याच्यामध्ये कुठे लिहिला, तर रजिस्टर मध्ये लिहिला, सॉरी बेस मध्ये लिहिला, बेस क्लास मध्ये लिहिला. ठीक आहे, आता आपला हा एकच कॉमन कोड झाला. म्हणजे आता कधी पण तुमचं डिक्लेरेशन करायचं असेल तर ते डिक्लेरेशन इथून होणार. वन टाइम डिक्लेरेशन केलं जाणार तुमच्या फ्रेमवर्क लेवलला, आणि त्याच्यात त्याचा यूज बाकीचे जे लोक आहेत ते करणार. ठीक आहे, तर ही आहे टेक्निक जी आपण वापरली. हम्म? तर इथपर्यंत कळलं, म्हणजे हा होता आपल्या बेस क्लासचा यूज कसा करायचा. आता पुढे जाऊ. serial आपलं. हा, आता पुढे जाऊ. आणि आता काय करू आपण, पुढली स्टेपला जाऊ. हम्म. आपण बघितलं की बेस क्लासचा वापर कसा करायचा आणि इनहेरिटन्स कसं वापरायचं. आता पुढल्या स्टेपला जाऊ. पुढली स्टेप म्हणजे प्रॉपर्टी फाईल. तर हा एक नवीन कन्सेप्ट आता इंट्रोड्यूस करतो इथं. तर प्रॉपर्टी फाईल म्हणजे काय, तर प्रॉपर्टी फाईल म्हणजे जसं तुम्ही एक्सेल वापरलं आणि एक्सेल मधून कम्युनिकेट आपण केलं याच्यासोबत. म्हणजे एक्सेल मध्ये आपण काही डेटा ठेवला होता, युजर नेम पासवर्ड आठवत असतील तुम्हाला तर, आणि ते आपण डायरेक्टली एक्सेल मधून घेतले होते इथं. मीटिंग चालू आहे. एकदा check करू. तिथून आपण ते घेतले होते इथे. तर तसं प्रॉपर्टीज फाईल म्हणजे तशीच तुम्हाला डॉट प्रॉपर्टीज एक्सटेन्शन असलेली एक फाईल तुम्ही बनवू शकता. आणि जावा थ्रू तुम्ही काय करू शकता, त्या प्रॉपर्टीज नावाचा क्लास वापरून त्या फाईल सोबत कम्युनिकेट करू शकता, आणि तिथे तुमचा काही डेटा तुम्ही ग्लोबल डिक्लेरेशन करून स्टोअर करू शकता. आणि ह्याचा यूज का वापरतो आपण, तर हार्ड कोडिंग रिमूव्ह करण्यासाठी. इथे बघा, ग्लोबल डिक्लेरेशन आणि हार्ड कोडिंग रिमूव्ह करण्यासाठी आपण प्रॉपर्टी फाईल वापरतो. आणि हे आपण
कॉन्फिग नावाच्या एका पॅकेजमध्ये आपण त्याला स्टोअर करतो, कॉन्फिग डॉट प्रॉपर्टीज मध्ये अशी एक प्रॉपर्टीज फाईल बनवतो. आणि इथे जिथे जिथे आपण आपल्या कोडमध्ये हार्ड कोडिंग केली आहे, ठीक आहे, जिथे पण आपल्या कोडमध्ये तुम्हाला हार्ड कोडिंग दिसते, तर ते तुम्ही काय करू शकता, या प्रॉपर्टीज फाईलमध्ये तुम्ही टाकू शकता. जसं की आता आपल्या याच्यामध्ये हार्ड कोडिंग कुठे कुठे केली आहे, तर इथे जर तुम्हाला दिसेल, अं, तर तुम्ही इथे ही एक हार्ड कोडिंग आहे बघा, की स्ट्रिंग ब्राउझर नेम इज इक्वल टू क्रोम, असं तुम्ही इथे हार्ड कोडिंग केलंय. ठीक आहे. तर हे ब्राउझर डॉट हे क्रोम म्हणजे हार्ड कोडिंग, म्हणजे तुम्ही इथून काय सांगताय, की कुठलं वापरायचं ते तुम्ही इथे सांगताय. ठीक आहे. तर आता ही गोष्ट आहे ना, ती ऍक्च्युली तुम्हाला कुठून सांगायची, कुठून सांगायला लागेल, तर जिथून तुम्ही या फंक्शनला कॉल करताय इथे. हम्म. तर इथे तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, की काय तुम्हाला कुठला ब्राउझर नेम पाठवायचा आहे, ते ब्राउझर तुम्ही इथून डायरेक्टली पाठवू शकता, की हे ब्राउझर तुझं वापर. पण ते करण्यासाठी पण तुम्हाला तो डेटा कुठेतरी स्टोअर केला पाहिजे, ग्लोबल त्याचं डिक्लेरेशन केलं पाहिजे. ठीक आहे, की ते ब्राउझर नेम म्हणजे काय असेल, म्हणजे त्याच्यासाठी ते कुठलं तरी तुम्हाला व्हेरिएबल दिलं पाहिजे, आणि मग ते ब्राउझर नेम तुम्हाला तिथून घेतलं पाहिजे. ठीक आहे, असा एक कन्सेप्ट आहे, म्हणजे हार्ड कोडिंग तुम्हाला तिथून अवॉइड केली पाहिजे. हं? तर आता ते कसं करायचं आपण बघू. तर सगळ्यात पहिलं तर का वापरतात, तर ते वापरतात आपण, तर आपल्या हार्ड कोडिंग अवॉइड करण्यासाठी आपण ते वापरतो. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं, म्हणजे आता थोडक्यात आपल्याला काय करायचंय बघा, म्हणजे कसं आता कन्सेप्ट करायचंय, तर इथे बेस आहे, तर इथे तुम्हाला